अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य पुरवठा करण्यात येतो. परंतु स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथे नर्मदा महिला बचत गट मार्फत स्वस्त धान्य दुकान चालवण्यात येते. परंतु यांच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सदर बचत गटामार्फत चालवले जाणारे स्वस्त धान्य दुकानात नियमाप्रमाणे धान्य वितरण केले जात नाही. अनेक लाभार्थ्यांना पूर्ण प्रमाणात धान्य दिले जात नसून दिलेल्या धान्याची पावती सुद्धा देण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील बहुतांश नागरिक हे गरीब व साधे जीवन जगणारे असून त्यांच्या हक्काच्या धान्याबाबत होणाऱ्या या प्रकारामुळे त्यांना मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे याबाबत संबंधित दुकानदाराकडे जाब विचारला असता काही ग्रामस्थांना धमकावल्याचा देखील आरोप करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांची भेट घेत स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून तो पात्र व प्रामाणिक बचत गटाकडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 3-4 किलो बिन हफ्ता माह को 5 किलो होते भी 3 किलो तो जाते है पावती बिन हफ्ता रेशन कार्ड भी 4 महीना गया जमा कोइतले ती असतो होय काही नाही टाइम टेबल काही नाही. रात्री भी आधी ताप हे 6:30-7 वाजता कोइते उघड हे ना हे बिहे जाते त्यांना हप्ता लायसन रद्द केली आहे. येथे रेशन दुकानदाराचे नाव आहे नर्मदा महिला बचत गट डेब्रामाळ. त्या दुकानाचे अध्यक्ष रहलीबाई जहागीर वडवी हे कायमस्वरूपी त्याच्या पती त्याच्या दम देत असतो. गावातील 8 ते 10 लोकांना रेशनचा माल घेण्यासाठी गेले असता विसरलं असता त्यांनी स्वतःच्या घरात नेऊन त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि आम्ही काल 17/3/2024 रोजी डेब्रामाळ स्वस्त धान्य दुकानदाराकडे गेला असता त्यांनी आम्ही 3 वाजेपावते आम्ही भर उन्हात थांबलो. त्याच्यानंतर त्यांनी सरळ कुलूप लावून घेतले. कुलूप लावल्यानंतर आम्हाला समजलं की यांना रेशन धान्य लोकांना द्यायचं नाही आहे. 1 ते 17 दिवस झाले त्या महिन्याचं रेशन आम्हाला मिळालेलं नाही आणि पावतीसुद्धा देत नाही आहे. असं जर मनमानी कारभार चालवत असेल तर सदर त्याचा परवाना रद्द करून पात्र संस्था किंवा महिला बचत गट डेब्रामाळमधील असतील त्यांना ते सुपूर्द करावं असं मी कलेक्टर मॅडमला निवेदनाद्वारे निवेदन देण्यात आलेले आहे. आणि हे सातपुड्यातील नर्मदा खऱ्यावर्ष हे रेशन दुकानदार आहे. हे कायमस्वरूपी या पद्धतीने जर चालवत असेल तर हा अज्ञानीपणाचा किंवा बोलेबोडेपणाचा वापर करीत आहे असं मला समजतं. मी स्वतः तिथं गेलो आणि माझंसुद्धा तिथं रेशन हे धान्य मलासुद्धा मिळालेलं नाही म्हणून मी इथं कलेक्टर ऑफिसला आज आलेलो आहे. तर धान्य तर रेशन दुकानदार जे देईल ते धरून मोकळं व्हायचं अशी परिस्थिती आहे आमच्याकडे. नाही पावत्या मिळत, किती आहे असं विचारलं तर त्याच्या लोकांना धमकावण्याचं मारण्याचं त्याचं षडयंत्र चालू आहे. धान्य तर 5 किलो असं आहे पण त्या देण्यामागे त्याच्या 2 किलो 2.5 किलो असं त्याचं हे त्या दुकानाचं हे ठेवलेलं आहे. त्यांनी त्या स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे त्यांनी ठरवून ते रेशन देण्यात येत आहे. डेब्रामाळला म्हणजे आमच्या गावातच मी बघितलेलं आहे डेब्रामाळमध्ये. कारण आपण दुसऱ्या गावातले नाही सांगू शकत, असू शकता पण आपण काही तेवढं हे बघितलं नाही आहे. कारण डेब्रामाळला मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन मी त्या रेशनाचा मी एक त्याच्यातला वारस आहे. रेशन दुकान कार्डाचा मी पण त्या मालक आहे.